अखेर प्रतीक्षा संपली. दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार. मात्र मित्रांनो, हे शेतकरीच फक्त पात्र झाले. तर मित्रांनो दुष्काळी अनुदानासंबंधित आता सर्वात मोठी न्यूज आपल्याकडे आलेली आहे. ती म्हणजे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे दुष्काळी अनुदान वाटप होणार आहे मित्रांनो. चला तर आता संपूर्ण माहिती बघूया. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, दुष्काळी अनुदानाची आता प्रतीक्षा संपली. ह्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता मित्रांनो ही रक्कम डायरेक्ट जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु ह्याच शेतकऱ्यांच्या मित्रांनो सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. काही जे शेतकरी पात्र किंवा काही शेतकऱ्यांच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. परंतु मित्रांनो, ते शेतकरी कोणकोणते हे आपण पुढे बघणार आहोत. दुष्काळी अनुदान राज्यात 2023 मध्ये अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाचा सामना मित्रांनो करावा लागला होता. आपल्याला माहिती आहे 2023 मध्ये पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा तर मिळालाच नाही. काही ठिकाणी मिळाला आणि काही ठिकाणी मिळाला नाही. परंतु दुष्काळी अनुदान मदत सुद्धा मिळाली नव्हती. परंतु मित्रांनो, आता ह्याच योजनेसाठी सरकारने केव्हाचा ही ग्रीन सिग्नल मित्रांनो दिला होता. आता ही रक्कम मित्रांनो 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यामध्ये गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता 13,500 रुपये मित्रांनो 3 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो. या दुष्काळी अनुदानात मित्रांनो जे शेतकरी पात्र असतील आणि हे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार याबद्दल तर आपण संपूर्ण माहिती आता पुढे व्हिडिओमध्ये मित्रांनो बघणारच आहोत. परंतु मित्रांनो, कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण संपूर्ण बघणार आहोत पुढे जिल्हे. परंतु तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही महत्त्वाची न्यूज मित्रांनो मिस करणार नाही. राज्यातील 15 जिल्ह्यातील एकूण 40 तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त समावेश आहे. या दुष्काळग्रस्त तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपली जिरायत म्हणजे कोरडवाहू ई पीक पाहणी केली आहे त्या शेतकऱ्यांना 13,500 रुपये 3 हेक्टरपर्यंत मर्यादित हे अनुदान मित्रांनो त्यांच्या डायरेक्ट खात्यात जमा केले जाणार आहे मित्रांनो, ही आलेली माहिती आहे. तसेच मित्रांनो, ह्या दुष्काळी अनुदानाचे पैसे सरकारने मंजूर केलेले आहे. या अनुदानाचे वाटप लवकरच सुरू करण्याच्या हालचाली सुद्धा आता मित्रांनो वरिष्ठाकडून सुरू आहे मित्रांनो. आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टरकडून आता मित्रांनो हे आदेश प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. कारण आपल्याला माहिती आहे आचारसंहिता तर लागू आहे, परंतु हे आदेश जे मित्रांनो ते कलेक्टरने प्रसिद्ध केलेले आहे. सरकार शासन निर्णयानुसार GR एका आर्थिक वर्षात एका वेळी निर्दिष्ट अनुदानाचे वाटप केले जाते मित्रांनो. जुलै 2023 मध्ये काही शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये समाविष्ट केले आहेत. तसेच मित्रांनो, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस गारपीट आली होती. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना मित्रांनो या गारपिटीचा फटका सुद्धा बसला होता. परंतु मित्रांनो, अशा या सर्व शेतकऱ्यांचा आता समाविष्ट या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला अतिवृष्टी किंवा गारपीटचे नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट केलेले असेल तर तुमच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी तुम्हाला हे अनुदान मित्रांनो मिळणार नाही. कारण हे वर्षातून फक्त एकदाच मिळतं. याआधी जर तुम्हाला ते अनुदान मिळाले असेल तर मित्रांनो पुढे तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही. दुष्काळ अनुदानाची पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित महसूल मंडळाकडे म्हणजेच आपल्या तलाठ्याकडे उपलब्ध होऊ शकतात मित्रांनो. तुमच्या गावचा जो पण तलाठी असेल त्याच्याकडे ह्या याद्या मित्रांनो उपलब्ध झालेल्या असतात. तुमच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला असेल तर तुमच्या तलाठ्याकडे तुम्ही मित्रांनो यासाठी संपर्क साधावा. त्याचबरोबर मित्रांनो, ई-KYC जर पूर्ण नसेल तर तुम्ही ई-KYC करून घ्या, जेणेकरून दुष्काळ अनुदानाचे पैसे आधार लिंक बँक खात्यात डायरेक्ट DBTद्वारे मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ही होती मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.